मंडळी, आज आपण बेसन ब्रेड टोस्ट बनवतोय। करायला एकदम सोपा आहे, अगदी पटकन तयार होतो। शिवाय यासाठी तेल पण खूप कमी लागतं। सकाळच्या नाश्त्यासाठी बनवता येतो, मुलांना डब्यामध्ये देता येतो किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खायला एकदम मस्त नाश्ता तयार होतो। लगेच कसा बनवायचा ते पाहूया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो। खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतो। खूप भारी, खूप मस्त लागतो खायला। बाउल घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया। बारीक कट करून मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे। कांदा पण आपण टाकून घेऊया बेसन पिठामध्ये। छोट्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, बारीक कट करून घ्यायचा। हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे, अर्धा चमचा। तिखट आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट जर नसली घालायची तर तुम्ही हिरवी मिरची चिरून पण घालू शकता, पण मुलांना जर खायचं असेल तर अशी हिरवी मिरचीची बारीक पेस्ट बनवून घातली तरी पण चालेल। याच्यामध्ये तुम्ही गाजर, शिमला मिरची थोडीशी घातली तरी पण चालेल। लाल तिखट घालायचं थोडंसं, जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडीशी हळद घालून घेऊया। भरपूर अशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घेऊया। जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं। अशा पद्धतीने बेसन ब्रेड जर बनवले ना तर कमी तेलकट, कमी वेळेमध्ये तयार होतात। आपल्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही। आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे। मिश्रण जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, इथं मीडियमच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी इथं मीडियमच बनवून घेतलेलं आहे मिश्रण। आता एक 5 मिनिटं छान याला आपण भिजून देऊया। मी इथं घेतलेले आहेत 5 ब्रेड। नाश्त्याला तेच जर खाऊन जर कंटाळा आला असेल ना, अशा पद्धतीने नाश्त्यासाठी बेसन ब्रेड नक्की एकदा बनवा। खूप खायला छान लागतात, मस्त लागतात, टेस्टी लागतात। मी इथं ठेवलेला आहे पॅन गरम करायला, त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं। तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही त्याला तूप सुद्धा लावून घेऊ शकता। अशा पद्धतीने बेसन पिठामध्ये ब्रेड बुडून घेतलेला आहे। आणखीन थोडंसं आपण तेल टाकून घेऊया वरून। याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती छान असं आपण बेसन ब्रेड वाफवून घेऊया। आपली एक बाजू छान अशी भाजलेली आहे। आपण आता त्याला पलटी करून घेऊया। मस्त असा आपला इथं बेसन ब्रेड भाजलेला आहे। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। सर्व आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। किती मस्त असा तयार झालेला आहे। मस्त असे आपल्या इथं बेसन ब्रेड तयार झालेले आहेत, पाहू शकता। एकदम कमी तेलकट, कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये मस्त असं नाश्त्यासाठी बेसन ब्रेड इथं मी बनवलेले आहेत। कशी वाटली माझी इथं बेसन ब्रेडची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद। मस्त खा, मस्त राहा।